नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जरा विचार करा, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला पहिल्यांदा भेटतो किंवा तिच्या प्रेमात पडतो, तेव्हा तिच्या मनात सर्वात आधी काय येत असेल? तुम्ही म्हणाल, अरे हे तर अगदी सोपं आहे. तिचं रूप, तिचा चेहरा, तिची बाहेरून दिसणारी सुंदरता, तिची ड्रेसिंग सेन्स. पण थांबा, जरा शांतपणे विचार करा. खरंच फक्त हेच सगळं असतं का? एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे इतक्या तीव्रतेने का आकर्षित होतो? जसं काही एखादं चुंबकीय आकर्षण त्याला तिच्याकडे ओढत आहे. जर बाह्य सौंदर्य सगळं काही असतं तर जगातल्या फक्त सर्वात सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांच्याच प्रेमात लोक पडले असते. पण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, अनेकदा अशा स्त्रिया असतात ज्या खूप जास्त ग्लॅमरस नसतात, कोणताच दिखावा करत नाहीत, अगदी साध्या असतात. तरीही प्रत्येक जण त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यासोबत वेळ घालवताना एक वेगळाच आनंद अनुभवतो. त्यांच्यात असं काहीतरी असतं जे शब्दात सांगणं कठीण असतं, पण ते प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जातं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आहे. आज आपण अशा 7 खास अदांबद्दल किंवा गुणांबद्दल बोलणार आहोत, जे पुरुषांच्या हृदयात एक अशी अढळ जागा निर्माण करतात जी इतर कोणतीही गोष्ट करू शकत नाही. आणि ही फक्त माझी किंवा तुमची कल्पना नाही, तर मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी सुद्धा यालाच दुजोरा देते. माणसाचं मन हे एखाद्या अथांग समुद्रासारखं असतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आपलं सुप्त मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड समोरच्या व्यक्तीच्या नकळत अशा अनेक लहान सहान गोष्टी टिपत असतात, ज्याची आपल्याला स्वतःलाही जाणीव नसते. जेव्हा एखादी स्त्री अशा काही खास पद्धतीने वागते जी पुरुषाच्या मनाच्या अगदी खोल कोपऱ्याला स्पर्श करते, तेव्हा तो तिच्याकडे आपोआप ओढला जातो. कोणतीही अट न ठेवता, कोणताही विचार न करता, फक्त एक अनाकली आकर्षण त्याला तिच्याशी बांधून ठेवतं. म्हणूनच आज आपण मानसशास्त्राच्या आधारे अशा 7 अद्भुत गुणांचा शोध घेणार आहोत, जे कोणत्याही पुरुषाला मनापासून आकर्षित करतात. पहिली यादा किंवा पहिला गुण असा आहे जो अत्यंत दुर्मिळ पण सर्वात जास्त प्रभावी आहे, आणि तो म्हणजे न सांगता न मागता केलेली काळजी. आजकालच्या जगात प्रत्येक जण काहीतरी देण्याआधी बदल्यात काहीतरी मागण्याची अपेक्षा करतो, पण जेव्हा एखादी स्त्री कोणतीही अट न ठेवता, कोणताही मोठा गाजावाजा न करता एखाद्याची काळजी घेते, तेव्हा ती गोष्ट पुरुषाच्या मनावर फार खोल परिणाम करते. इथे काळजी घेणं म्हणजे काही खूप मोठी भेटवस्तू देणं किंवा खूप मोठा त्याग करणं नव्हे. काळजी ही नेहमी लहान सहान गोष्टींमध्ये लपलेली असते. जेव्हा एखाद्याला भूक लागली आहे हे तिच्या लक्षात येतं आणि तिनं न विचारता खाण्याची सोय करते. जेव्हा समोरच्याचा मूड खराब असतो आणि ती काही न बोलता फक्त त्याची शेजारी शांतपणे बसून राहते. जेव्हा त्याला थकवा जाणवत असतो आणि ती अत्यंत प्रेमाने त्याच्यासाठी एक कप चहा आणून देते. या सगळ्या त्या गोष्टी आहेत ज्या कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केल्या जातात. या बिनबोलल्या काळजीमध्ये इतकी ताकद असते की ती पुरुषाच्या मनातील सर्व भिंती पाडून टाकते. सायकोलॉजीनुसार ज्या नात्यांमध्ये न सांगता एकमेकांची काळजी घेतली जाते, ती नाती सर्वात जास्त मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असतात. पुरुषांना सहसा आपल्या भावना व्यक्त करायला आवडत नाही किंवा ते व्यक्त करू शकत नाही. अशा वेळी जेव्हा एखादी स्त्री त्यांच्या या मौनाला समजून घेते आणि त्यांच्या न सांगितलेल्या गरजांची काळजी घेते, तेव्हा पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल जो आदर आणि प्रेम निर्माण होतं, ते जगातली कोणतीही महागडी वस्तू विकत घेऊ शकत नाही. हे ते क्षण असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत पण थेट हृदयाला स्पर्श करतात. आणि जेव्हा प्रेमाचा हा हळूवार स्पर्श नात्यात येतो, तेव्हा त्या नात्याला आणखी सुंदर बनवते ती स्त्रीची दुसरी यादा, तिचं मनापासून आणि मन मोकळेपणाने हसणे. आपण आयुष्यात अनेक प्रकारची हसू पाहतो. काही हसू औपचारिक असतात, काही फक्त लोक दाखवण्यासाठी असतात, तर काही हसू बनावट असतात. पण मी इथे ज्या हसण्याबद्दल बोलत आहे ते हसू अगदी वेगळं आहे. तर हे ते हसू असतं जे अचानक मनाच्या कोपऱ्यातून उमलतं, ज्याला रोखणं कठीण असतं, जे संपूर्ण चेहऱ्यावर पसरतं आणि ज्यामध्ये एक निरागस खोडकरपणा असतो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःची कोणतीही काळजी न करता मी कशी दिसत असेल याचा विचार न करता मनापासून हसते, तेव्हा ती फक्त एक हास्य राहत नाही, तर ते तिच्या जिवंतपणाचं आणि तिच्या खरेपणाचं प्रमाण बनतं. मानसशास्त्र सांगतं की जी व्यक्ती मनापासून आणि उघडपणे हसू शकते ती स्वतःच्या व्यक्तिमत्वात अत्यंत कम्फर्टेबल असते. तिला जगाच्या जजमेंटची पर्वा नसते, तर ती स्वतःच्या आनंदाला महत्व देते. पुरुषांसाठी हे हास्य अत्यंत आकर्षित करणारं असतं, कारण असं हास्य त्यांना हे दाखवून देतं की या स्त्री सोबत ते हे स्वतःसारखे राहू शकतात, मन मोकळेपणाने जगू शकतात. आजच्या या धावपळीच्या आणि बनावट जगात जेव्हा एक खरं हास्य समोर येतं, तेव्हा ते एखाद्या अंधाऱ्या खोलीत आशेचं किरण चमकल्यासारखं वाटतं.
खरेपणा आणि निरागस हास्यानंतर आता आपण अशा एका गुणांकडे वळूयात जो कदाचित तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, आणि ती तिसरी अदा आहे स्वतःचं ठाम आणि स्वतंत्र मत असणे. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की पुरुषांना फक्त अशा स्त्री आवडतात ज्या प्रत्येक गोष्टीवर होला हो म्हणतात, ज्या कधीही उलट बोलत नाहीत आणि ज्या पुरुषांच्या प्रत्येक निर्णयाला मान डोलावतात. पण सायकोलॉजीच्या दृष्टीने हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा एखादी स्त्री एखाद्या विषयावर स्वतःचं वेगळं मत मांडते, जेव्हा ती अगदी नम्रपणे पण ठामपणे म्हणते की नाही, मला असं वाटत नाही, माझी नजर याकडे पाहण्याची वेगळी आहे, तेव्हा पुरुषाच्या मनात तिच्याबद्दलचा आदर प्रचंड वाटतो. कारण याचा अर्थ असा होतो की त्या स्त्रीकडे स्वतःचा स्वतंत्र विचार करणारा मेंदू आहे. ती कोणाची सावली नाही, तर ती स्वतःमध्ये एक पूर्ण व्यक्ती आहे. जेव्हा एका नात्यात दोन स्वतंत्र विचारांची व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा ते नातं कधीही कंटाळवाणं होत नाही. उलट अशा नात्यात नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळतं, नवीन चर्चा होतात आणि नात्यात एक वेगळा जिवंतपणा राहतो. स्वतःचं मत मांडणारी स्त्री पुरुषाला हे दाखवून देते की ती त्याच्या सोबत एक समान भागीदार म्हणून उभी आहे, आणि हीच गोष्ट पुरुषाला तिच्या प्रेमात आणखी खोलवर पाडते. विचार आणि मते मांडणे इतके महत्वाचे असते ते म्हणजे समोरच्याचे विचार समजून घेणे. आणि म्हणूनच आपली चौथी अदा आहे लक्षपूर्वक आणि शांतपणे ऐकण्याची कला. आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक जण फक्त स्वतःच बोलू इच्छितो, जिथे प्रत्येक जण स्वतःच मत समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो आणि मोबाईलच्या स्क्रीन मध्ये गुंतलेला असतो, अशा काळात एखादी स्त्री जेव्हा तुमचं बोलणं मनापासून ऐकते, तेव्हा ती अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान वाटू लागते. इथे ऐकणं म्हणजे फक्त कानांनी शब्द ऐकणं नाही, तर समोरच्याच्या भावना समजून घेणं आहे. जेव्हा ती बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहते, मध्येच तिचं बोलणं तोडत नाही आणि तिला पुढे काय उत्तर द्यायचं आहे याचा विचार न करता फक्त समोरच्याला ऐकते, तेव्हा ती पुरुषाला एक सुरक्षित जागा प्रदान करते. पुरुष सहसा आपल्या मनातील भीती, आपल्या कमजोरी किंवा आपले ताणतणाव जगासमोर मांडत नाहीत. ते आपली दुःख लपून ठेवण्यात पटाईत असतात. पण जेव्हा त्यांना अशी स्त्री भेटते जी न जज करता अगदी शांतपणे त्यांना ऐकू शकते, तेव्हा पुरुष आपल्या मनातील सर्व कुलूप उघडतात. ते त्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांचे स्वप्न आणि त्यांचे तुटलेले तुकडे तिच्या समोर मोकळेपणाने मांडतात. आणि मंडळी, जिथे हा विश्वास निर्माण होतो तिथेच एका खऱ्या आणि सखोल नात्याची सुरुवात होते. जेव्हा एखादी स्त्री कोणाला तरी ऐकून घेण्याची ही क्षमता दाखवते, तेव्हा त्यामागे तिचा एक मोठा गुण लपलेला असतो, आणि तीच पाचवी अदा आहे तिचा स्वतःवर असणारा गाढ आत्मविश्वास. इथे आत्मविश्वासाचा अर्थ असा नाही की तिला सगळं काही येतं किंवा ती कधीच चुकत नाही. इथे आत्मविश्वासाचा अर्थ असा आहे की जेव्हा ती एकटी कुठेतरी जाते, तेव्हा ती घाबरत नाही. जेव्हा कोणी तिच्या मताची असहमत होतं, तेव्हा ती खचून जात नाही. आणि जेव्हा कोणी तिची स्तुती करत नाही, तेव्हा ती स्वतःला कमी लेखत नाही. हा आत्मविश्वास तिच्या रोजच्या वागण्यातून, तिच्या चांगल्यातून आणि तिच्या नजरेतून ओसंडून वाहत असतो. पुरुषासाठी एक आत्मविश्वासी स्त्री प्रचंड आकर्षक असते, कारण ती पुरुषाला असं मेसेज देते की मी तुझ्या सोबत आहे, कारण मला तुझ्या सोबत राहायला आवडतं. मला तुझी गरज आहे म्हणून नाही, गरज आणि आवड या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक असतो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभी असते आणि स्वतःवर विश्वास ठेवते, तेव्हा ते नातं कोणत्याही बंधनासारखं वाटत नाही, तर ते एक आझाद आणि सुंदर सहजीवन बनतं. हार्वर्डच्या अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे की ज्या स्त्रियांचा स्वतःवर विश्वास असतो त्या नात्यात जास्त आनंदी आणि त्यांचे पार्टनरही त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. या आत्मविश्वासासोबतच नात्याला एका परिपक्व पातळीवर घेऊन जाते ती सहावी अदा, ती म्हणजे भावनिक परिपक्वता, किंवा ज्याला आपण इमोशनल मॅच्युरिटी म्हणतो. आपल्या सगळ्यांनाच भावना असतात, राग येतो, वाईट वाटतं, प्रेम येतं, पण या भावनांना कसं व्यक्त करायचं यावर माणसाचं व्यक्तिमत्व ठरतं. जेव्हा एखादी स्त्री आपल्या भावनांचा अतिरेक न करता, कोणताच ड्रामा न करता, समोरच्यावर ओरडण्याऐवजी अत्यंत संयमाने आपलं म्हणणं मांडते, तेव्हा ते पुरुषाच्या मनावर खोल गारूड करते. जेव्हा ती शांतपणे म्हणू शकते की तू जेव्हा असं वागलास तेव्हा मला वाईट वाटलं, कोणतीही भांडी न फोडता, कोणतीही जुनी उकरून न काढता, तेव्हा पुरुषालाच जाणवतं की या स्त्री सोबत कोणतीही समस्या शांतपणे सोडवता येऊ शकते. अशा स्त्री सोबत असताना पुरुषाला कधीही भीती वाटत नाही की छोटीशी गोष्ट वादळाचं रूप घेईल. ही भावनिक परिपक्वता नात्यात एक शांतता आणते. सायकोलॉजीनुसार ज्या स्त्रियांकडे ही भावनिक समज असते त्या पुरुषांच्या हृदयात एक अशी जागा बनवतात ज्या जागेची भरपाई जगातील दुसरी कोणतीही स्त्री करू शकत नाही. आणि आता आपण आलो आहोत त्या सातव्या आणि सर्वात आश्चर्यकारक अदाकडे, जिच्याबद्दल खूप कमी लोक बोलतात. ती अदा आहे स्त्रीचे स्वतःचे एक वेगळे विश्वासने.
जेव्हा एखाद्या स्त्रीची स्वतःची काही स्वप्न असतात, स्वतःचे काही छंद असतात, स्वतःची एखादी आवड असते जी ती फक्त स्वतःच्या आनंदासाठी जपते, तेव्हा ती पुरुषासाठी एक गूढ आणि न संपणारा प्रवास बनते. जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीला पाहतो जी त्याच्यावर प्रेम करते पण तिच्या स्वतःच्या जगातही तितकीच रमलेली असते, जी त्याच्याशी बोलते पण स्वतःच्या अस्तित्वाला हरवून बसत नाही, तर पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल सतत एक उत्सुकता टिकून राहते. तो तिच्या त्या सुंदर जगात डोकावून पाहू इच्छितो, तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊ इच्छितो. महान मानसशास्त्रज्ञ कार्ल जग यांनी एकदा म्हटलं होतं की जी व्यक्ती स्वतःशी सर्वात जास्त जोडलेली असते तीच व्यक्ती इतरांना सर्वात जास्त आकर्षित करते. जेव्हा एखादी स्त्री स्वतःचं आयुष्य पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने जगते, तेव्हा ती कधीही कोणासाठी कंटाळवाणी होत नाही. ती नेहमी ताजी, नवीन आणि आकर्षक वाटते. खास करून माझ्या मैत्रिणींना आणि सर्व श्रोत्यांना मला आज शेवटी हेच सांगायचं आहे की आज आपण ज्या 7 अदांबद्दल बोललो त्या बाहेरून विकत घेता येत नाहीत किंवा कोणत्याही पुस्तकातून शिकता येत नाहीत. त्या 7 गोष्टी तेव्हाच जन्माला येतात जेव्हा एक स्त्री स्वतःला ओळखते, स्वतःवर प्रेम करते आणि कोणत्याही बनावटपणाशिवाय स्वतःच्या खऱ्या रूपाचा स्वीकार करते. मग तिला सांगता केलेली काळजी असो, ती मनापासून आलेली हास्य असो, ते ठाम मत असो, शांतपणे ऐकणं असो, आत्मविश्वास असो, भावनिक परिपक्वता असो किंवा स्वतःचा एक स्वतंत्र विश्वास हो, या सगळ्या गोष्टी पुरुषाच्या फक्त मनात नाही तर थेट त्याच्या आत्म्यात उतरतात. हे सौंदर्य कधीही जुनं होत नाही, हे आकर्षण काळासोबत कधीही कमी होत नाही, उलट ते अधिकाधिक खोल होत जातं. म्हणूनच जर तुम्ही या सुंदर गुणांना आपल्या आयुष्यात स्थान दिलं आणि स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचा आदर केला, तर तुम्ही फक्त इतरांनाच आकर्षित करणार नाही तर स्वतःच्या आयुष्याला एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण वळणावर घेऊन जाल. शेवटी एवढं नक्की लक्षात ठेवा, तुमची सर्वात मोठी ताकद तीच आहे जे तुम्ही आधीपासून आहात. फक्त स्वतःला ओळखा आणि विश्वासाने पुढे चला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रिय मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.